क्राईम ब्रांचने टेकच्या कारवाईत 3 विधी संघर्षित बालकांसह एकाकडून प्राणघातक शस्त्र जप्त। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रांचने टेक पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेसी यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने यशवंत कॉलनी रेणुका गॅरेज समोर मॉडेल कॉलनी कॉलेज रोड येथे सापळा रचत राहुल गौतम वाघमारे यांच्यासह 3 विधी संघर्षित बालक यांच्याकडून 2000 रुपये किमतीचे 4 कोयते हस्तगत करीत त्यांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट 1 पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सुवन साबरे, पोलीस हवालदार शरद सोनोने, धनंजय शिंदे, रमेश कोळी, महेश साळुंके, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेसी, पोलीस अंमलदार अप्पा पानवळ, मुक्तार शेख, राजेश राठोड, अमोल कोष्टी, पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट आदींनी केलेली आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।